अरे बसा ना पटकन, काय वेळ वाया घालू राहिले. बसा बसा बाबा, तुम्ही बसा पहिले. अहो बस ना तू, मी मागं बसतो, तू बस पहिले, तुला जागायला लागते ना. अरे म्हणून तर म्हणून राहिली मी तुम्हाला का तुम्ही बसा पहिले, मग मी बसतो सगळ्या रात्री. बस ना पटकन, काही तर वेळ वाया घालू राहिली. इथे काय खेळ खेळू राहिली काय? हा, संगीत खुर्चीचा खेळ खेळू राहिली काय? तुम्ही बसा, मी बसतो. बस पटकन. बाबा बॅग द्या माझ्यापाशी. अरे बसा ना बाबा, बसा ना, काय वेळ वाया घालू राहिली. तर बस चालली जाईल, मग बसान का बोंबलत. अरे बापरे, चटका लागला जोऱ्यानं. अरे बंद कर ना ते तुमची चिलं म्हणणं, बंद कर ना. कुठे चाललो आपण ते तुम्हाला समजून नाही राहिलं काय? बंद करा ते चिलं लवकर. सांगा ना हो तुमच्या बाबाले ते चिलं म्हणणं बंद करणं म्हणा. कुठे काही असते काय? बंद करावं ते तुमचं दुपारनं, बंद करा पहिले. करावं, चालू करा तुमची फटफटी. थांबा हो, बाबा पडले. अरे भोसूड जा, आरामानं चालू ना गाडी. काय वय पाडून टाकलं मले? हा काय वय म्हटलं हे? या हात पकडा, मला हात पकडा. उचल हो तिकून, उचल. जास्त मस्ती आली का त्या अंगात? हा, मस्तीन चालवला गाडी, आरामानं चालू ना. पडून मी किती जोरात लागलो ना डोक्याले. अरे पण जेमतेम मी गाडी पहिल्याच घेरात टाकली, समोर घेतली. अरे तुम्ही मागं बसलेच कायले? मंदात बसा बा, मंदात बसा बरं. मंदात बसते ना त्याले. अरे मी आता म्हटलंच त्याला का मंदात बसा. ऐकलंच नाही त्यानं, पडले मागच्या मागं. आता जास्त काही कमी जास्त झालं असतं तर सांगा. राहिलं ते तिकडे जाणं, पहिले इकडे दवाखान्यात नेऊन द्यायला लागलं असतं आपल्याला यायले. मंदात बसा बाबा, तुम्ही मंदात बसा. चला आरामानं बसा आता. बाबा तुम्ही मंदात बसा आता, आणि शांती तू मागं बसवा. कुठे चालली शांताबाई? एवढी सजून डजून भल्ली मटकू राहिली. कुठे चालली? लग्नाला चालली काय? अरे माझ्या बहिणीच्या पोराचा वाढदिवस आहे 8वा, त्याच्यासाठी चालली. आता हे तर काही येत नाही म्हणते. हा, आता मग याच्या बाबालाच घेऊन चालली. याच्या बाबाची इच्छा आहे तर. बरं जा बा. बाबा तुम्ही बसावा आता. तुम्हाला लागलं तर नाही ना बाबा जास्त, नाही तर मग दवाखान्यात घेऊन जातो. नाही लागलं, बरं झालं. गवत होतं, गवतावर पडलो. एखाद्या गोट्या गिट्यावर पडलो असतं झालं असतं. तिकडले पाहुणे इकडे बोलावं लागली असती, राहिलं असतं ते वाढदिवस करायचा. बसवा, कामाचे बसणं पटकन, काय वेळ वाया घालू राहिली. गाडी सुरू करा बरं, वेळ नका वाया घालू. चला, वेळ झाला पहिलेच. पाणी घुसलं का मायबीन गाडीत? गाडी लवकर चालूच नाही उरायली. अरे एवढे मोठे पैसे खर्च केले राजा, ते गाडी चालू नाही उरायली. काय लवकर कर, तर तू वेळ करू राहिला काय? चला झाली बाबा, चला. अरे किधर जा रहे हो शांताबाई? अरे आती ना, मेरी बहन के लड़के की 8वीं वाढदिवस है, इसलिए जा रही मैं. जल्दी आना, गमता नहीं ना हमारे को तेरे सिवा. जा जल्दी आ जाओ. शांताराम भाऊजी जल्दी आना हो उधर से. अरे मी काय चाललो, यायला सोडून देऊ राहिलो, मी उद्या जाईन. अरे शांताबाई कुठे चालली हो? बहिणीच्या पोराच्या वाढदिवसाहून येतो, 8वा वाढदिवस आहे त्याचा. चल येतो, हा लय वेळ उरायला. तू म्हटलं शांते निवडणुकीत उभी राह. हा 100% येतं म्हणजे येतं पक्क्यात. त्याला लय फॅन फॉलोइंग आहे ना. हा चायनीवाले पाहिजे किती आहे. आता गावापासून निघेपर्यंत 4-5 बाया म्हटलं तुले, कुठं चालली, लवकर येतो, गमत नाही. बाया तशाच म्हणते मला, काय सांगू तुम्हाला आता. बाया म्हणते का निवडणुकीत उभी राहा म्हणून. 100% येतं म्हणते निवडून, आम्हीच देतो म्हणते तुले मत. अरे त्या काही 10 बाया एरियातल्या बायानं म्हटल्यानं होईन काय? हा घेऊन जासा, 5-10 लाख रुपये टाकून देसान गड्ड्यात, इकडला लावसान बाबा. फालतू कामा नाही पाहिजे. चालले तिथं मोठे शहाणपणा करायला. तू का तू कसं आहे का बे? अरे मी बोलो बाबा, तर निघालो घरापासून, पाहूनच राहिलो मी. त्या पुऱ्या रिकाम टेकड्या बाया होय ना, तिथं बसल्या राहते गोष्टी करत. आणि बी जरासा वेळ भेटला चालली तिथं गोष्टी करायला. हाव काय, घरचे कामं कोण करते? धुणं भांडे स्वयंपाक कोण करते म्हटलं? अरे झालं का तुमचं चालू? चल गे, आलो बस स्टॉप आलो. बरं गाडी गेली का? आहे काय आपलं लक्ष आहे का नाही आहे? चष्मा काढा म्हटलं तो, काय एखाद्या जवान पोरासारखे करू राहिले काय? हा ना तू पंताचे होऊ राहिले ना आता. अरे का म्हातारा थोडी आहे, जेवणच आहे आता बी. काही आपलं वयच काय माल? हा 70 तर वय आहे इनमीन. 70 म्हणजे काय कमी झालं का ते? हा 70 म्हणजे कमी झालं काय? आता तुझे काम करते चष्मा आणि ते जवान पोरासारखे शोका करू राहिले तुम्ही तर. जा बरं शांती, त्या पुट्ट्याला विचार बरं, अकोल्याची गाडी गेली का नाही गेली तर मग रेल्वे स्टेशनवर घेऊन जात तुम्हाला. आता 15-20 मिनिटात रेल्वे स्टेशनची गाडी आहे. अरे दादा, बोला ना काकू, काय म्हणता? म्हटलं अकोल्याची बस गेली का जायची आहे? जायची आता थोड्या वेळाने येतेच ते. मला तिकडे जात होतं ना अकोल्याले. बरं धन्यवाद दादा. याची जा म्हणजे बस होय, अकोल्याला चालला पोरगा. बरं ठीक आहे, मग थांबून जाऊ 5-10 मिनिटं, पाहू आता काय आता येते का नाही येत. चला बसा गाडी आली. आरामानं चढता बाबा तुम्ही. हा तुम्ही फक्त पाहिजा बाबा. चल येतो मग. तू कधी येऊ राहिला? मी येतो ना, उद्या परवा येऊन जातो. अरे टाईम आहे ना त्याला, उद्या परवा येऊन जातो, काही लोड नका घेऊ. तुम्ही लय लवकर चालले. तुम्हाला म्हटलं ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी चला गुपचाप. चला बरं बाबा, याच्या मागे नका लागू, चला तुम्ही. शांती मला पोहोचल्यावर फोन करतो म्हटलं. हाव करतो. बाबा काही त्रास तर नाही उरायला ना मगाशी पडले तर? त्रास तर होणारच आहे ना बाबू, वयामानानुसार. चांगलं पाळलं ना त्या. अरे तुम्हाला म्हटलं होतं ना शांतीनं का म्हणतात बसा, तुम्ही कायला ऐकताय? तुम्हाला वाटलं जेवणच आहे, मागे बसले. संध्याकाळचं जेव्हा घेवायचं टेन्शन नका घेऊ. हा ते जास्तीच्या 2-3 पोळ्या टाकून दिल्या, त्याच खाऊन घ्यायचा. आणि सकाळी नाश्त्याला चिवडा खाऊन घ्यायचा दिवाळीचा. चकल्या चिवड्या शंकरपाळ्या करून ठेवल्या, टेन्शन नका घेऊ. आणि नाश्त्याला का तेच खाल्ला होता का, चिवडा चकले काही आपलं? चल ये मग तू, चल गाडी. चला घराकडे चला मस्त. आता जमलं ना म्हटलं नामदेवराव, आता तर बसायला भेटते ना. आणली बा खुर्ची. अरे चांगलं गेलं ना बा, खुर्ची आणली तर उभंच करा लागे. हा कोणत्या मीटिंग हवे काही उभ्यानच करा लागे आपल्याला. पहिलेच आपल्या रोज उठणं बसणं आहे, सकाळ संध्याकाळ. कामावून आला बसते माणूस थोडासा गोष्टी करत, उभंच राहा लागे. बरं झालं आणली तर. धन्यवाद. काय तात्यानं आणली काय? तात्याला धन्यवाद सांगा बा मला. आता त्याहीनंच आणली असन बा, त्याहीलेच म्हटलं होतं आपण का खुर्ची आणून द्या म्हणून एखादी नगरसेवकाच्या इथून. आता त्यानं काय माहित कुठून आणली तर हे.
अरे राम राम हो राम राम तात्या, कुठे गेलते बाबा? चष्मा गिस्मा हा तालच नाही पाहिलं त्याला असतं सकाळी सकाळी. कुठे गेलते म्हटलं? अरे काही नाही, बायकोले आणि बाबाला सोडून दिलं. तिच्या बहिणीच्या पोराचा 8वा वाढदिवस आहे. म्हटलं चालली जाय तू, मी येतो बा उद्या परवा. मी म्हटलं जाय बा तू, मला वावरातलं काम आहे. सोडून दिलं त्याला बस स्टॉपवर. लावा ना इकडे गाडी लावा आणि या जराच्या मैफिलीत या म्हटलं. आपले शूटर नाही दिसू राहिले म्हटलं दोघं जण सोन्यांचे त्या. हा तो चिंट्या तर गायबच झाला, कुठे गेला तर? चिंटा इंजिनिअरिंग करू आला, हुशार पोरगा आहे ते अभ्यासात. याच्यासारखा थोडी आहे 2 बाल्लोर आहे सारखं. हा कोणाला म्हणून राहिले म्हटलं तुम्ही बाल्लो रे? नाव घेऊन म्हणणार कोणाला म्हणून राहिले? हा कोणाला म्हणजे तुम्हालाच म्हणणार आहे ना. चिंट्या कोणासोबत राहे? तुमच्याच दोघांसोबत. तुमचा दोस्त होईल तो, तुम्हालाच म्हणीन ना बाल्लो रे. अबे तो पहा इंजिनिअरिंग करू आला, हुशार आले का अभ्यासात, आणि तुम्ही पहा कॉलेज सोडून दिलं का रे? हा आम्ही का तुमच्या घरी खाली येऊ राहिलो काय? आम्ही तिकडे कॉलेज करू का नाही करू, तुमच्या घरी खाली येऊ राहिलो काय? का तुम्ही आम्हाला खर्च लावू राहिले? नाही तर मग तर माझ भरोशावर खाऊ राहिले तुम्ही. माझ वावरातल्या तुरी चोरू राहिले, फुलं चोरू राहिले. हा काय होईये? अबे माझ भरोशावर पालू राहिले तुम्ही, म्हणूनच म्हणून राहिलो मी. माझ्या मनाचा हक्क आहे तुम्हाला. बापरे, हक्काच्या गोष्टी आहे वाटते आता नाही? बरं ठीक आहे ठीक आहे. चेत्या तात्याचा गो पण चष्माला चमकू राहिला रे. जाय ना घेणं घे इसक, काही नाही होत जाय. अबे खवला ना तो, कायलेच फालतू. अबे नाही करत ना काही, जाय जाय बरं जाय. हे बा चांगल्या द्या म्हटलं, नाही तर तुटून जाईल. हा, तुटून राहिला तो, चांगल्या देऊन द्या. राहू दे ना बा, एकच चष्मा तुटन ना तो. चेत्या राहू दे ना. घे रे सोन्या, ये इकडे. तुले लय जसूर आले का चेत्या? राहू दे आता, काय देतो. 1 नंबर दिसू राहिला तुले. हो नामदेवराव, अरविंद काका, कसा दिसू राहिला चष्मा आपल्याला? तुम्हाला काय पाहा लागते का रे बाबा? हिरो पेक्षा काय कमी थोडी आहे तुम्ही. तिकडे मुंबईला असते तर बस हिरो असते तुम्ही तर. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. तुम्हाला काय पाहिजे तात्या एवढ्या गोष्टी आहे? चष्मा, जवान पोरासारखा, आणि ते गोप. का जवान राहिले का तुम्ही आता? 70ची वय झाली ना तुमची. काय आहे आता इनमिन जगसानच काय? हा काही आपलं नाही हो नामदेव काका. पुढच्या वर्षी ना म्हटलं अगर पगाले पाणी टाका लागन यायच्या नावाचं. आहेच काय आता, झालं ना आता, सगळं तर गेलं. जास्त नका बोलू म्हटलं. हा अधिक बी म्हटलं बाबू 100 वर्ष जगतो. हा तुमच्यासारखं नाही आहे म्हटलं फवाऱ्याचं खाणं, ओरिजिनल माल खातो. हे पाहून घे बॉडी कशी बी आता. येऊन जा नाही तर म्हटलं आत्ता बी. आणि तो गोप आणि तो मला चष्मा जातच्या तसा लागेल वापस. सांगून राहिलो अर्ध्या 1 घंट्यात आत्ताच्या आत्ता. नाही तर मग म्हणसान काय झालं. तुम्ही किती काय करसान, आज तर तो भेटणं मुश्किल आहे. तो भेटन तुम्हाला उद्या परवा. आज नाही भेटत. आज जरा बाहेर चाललो आम्ही घुमाले अर्ध्या 1 घंट्यानं. आज नाही भेटू शकत, उद्या परवा. आणि जे होते तुमच्याच्यानं करून घ्या. हा हाती ना म्हटलं तसे झोडपण कधी धरून. अबे जाना तिकडे, जाना कॉलेज गिलेज करा ना. हा तुमच्या सोबतचे बा इंजिनिअरिंग करू राहिले, तुम्ही काय करू राहिले? मी तर तुमच्या एवढा आहे का आम्ही? आमच्या वेळे तुम्ही आहे. अबे तुमच्या वयाचं असताना म्हटलं आम्ही जरा असे लहान लहान पोरं असताना गेलो जरा मोठ्या ह्याच्यात. मोठे रे म्हटलं झोडपे म्हटलं आम्हाला. तुम्ही आमच्या ह्याच्यात गोष्टी करता. हा काय होईये तात्या? ओ साल दुसरा था हे साल दुसरा आहे. मी म्हटलं तुमच्या टायमात नी फक्त बरसातीत पाणी, उन्हाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात थंडी पाहिली असन. पण आमचा गाडवा कसा आहे, तिन्ही एकच दिवसात. हिवाळा पावसाळा उन्हाळा. मग मजा काय काय पुण्य करावं लागते तसे. हा अरे देते ना हो तात्या, चष्मा देते गोपाई देते, काही लोड नका घेऊ. अरे मी थे नाही म्हणून राहिलो सल्ल्या, पण यायना यायच्या वयातल्या पोरासोबत राहणार आहे. आपल्यासोबत काय करते? हा यायच्या एवढं आपण आहे का? आपल्या एवढं हे आहे काही तर विचार करा. लाजा शर्मा तर सगळं सोडलाय ते ना. जाऊ द्या बरं तात्या, बंद करा हा विषय, बंद मारा. तात्या मंडळ आभारी आहे म्हटलं तुमच्यावाले. तुम्ही खुर्ची आणून दिल्याबद्दल. लय मेहनत घेतली बा तुम्ही. किती दिवसाचा मागं लागलो तुमच्यावाल्या. अरे धन्यवाद धन्यवाद नामदेवराव. अरे काही लोड नाही. अरे दोस्तासाठी नाही करन तर मग कोणासाठी करन? हा तुमच्यासाठी आपला जीव हाजीर आहे. हे तर खुर्ची होती. आता जरा इकडे पहा बरं. बोल काय म्हणून राहिला? खुर्ची कोणा आणली म्हटलं? तुम्ही आणली का खुर्ची? म्या थोडी आणली बा. म्या थोडी म्हटलं मी आणली म्हणून. काय म्या करू राहिली तिथं? खुर्ची आम्ही आणली म्हटलं रातोरात. हा सांगून राहिले मोठे इथं. तुमच्या मागे किती दिवसापासून लागलो होतो? किती दिवसापासून लागलो होतो सांगा बरं इमानदार ना. अच्छा म्हणजे तात्यांनी आणली खुर्ची. खुर्ची कोण आणली मग? तुम्ही दोघांनी आणली काय? अरे धन्यवाद, तुमचा धन्यवाद. नामदेव काका खुर्ची आम्ही दोघांना आणली म्हटलं. आम्हाला धन्यवाद द्या तुम्ही. त्याला काय धन्यवाद देऊ राहिले? घ्या त्याच्यापासून धन्यवाद वापस घ्या तुमचा. का हो तात्या, राजू असं असते काय? सांगून येणे राहिले तुम्ही आणली का नाही आणली. तुम्ही म्हणून राहिले धन्यवाद धन्यवाद. काय मस्त काम आहे तुमचं. कुठून आणली रे बा सोन्यांच्या? तुम्ही दोघांना आणली कुठून? रातोरात आणली म्हटलं. तिले दिसली होती आम्हाला रस्त्यावर. हा टाकली डायरेक्ट गाडीत घेऊन आलो. ते चोरी सकाळी म्हटलं बंद करा तुमची, नाही तर लय लाता खासान म्हटलं मरेपर्यंत. लय मार खासान. कायले आणली बी? कुठून आणली तर? हा चोरून आणली. ते गाडी टाकून आणली म्हणजे चोरूनच आणली ना. अरे तर सोमवारच्या ना बी कुठून मागून आणली, त्यानं चोरून आणली ना. हा 10-15 होत्या म्हटलं तिथं खुर्च्या. 10-15 देत असते काय कोणी एकाच जागेसाठी? आणल्या बा. एक मी आणली, एक काही नाही घेतली दुसऱ्यानं. मग काय झालं? आणली म्हणून का आपण घरच्यासाठी आणली का बसासाठी आणली? आता तुम्हाला तुमच्या मागं इतक्या दिवसाचे लागले सगळे जण खुर्ची आणा खुर्ची आणा, तर तुम्ही तर काही आणायला तयारच नव्हते. बरं ते जाऊ द्या. मुद्द्याचं काय ते बोला पहिले. तुम्ही गेलते कुठं म्हटलं? हा चष्मा तो हो पण ते बुलेट घेऊन गेले कुठे होते सकाळी सकाळी? अबे तुम्ही कोण हवे मला विचारणार आहे? माझ्या घरचे नाही विचारत. तुम्ही कोण म्हटलं एवढे मला विचारणार आहे? हा मी कुठे जाऊ? तुम्हाला काय घेणे नाही? म्हणजे तुम्ही हे सोन्याचा लाकेट घालून चालले, चष्मा घालून चालले, बुलेट घेऊन चालले. हा आणि 4-5 जणांना अडवलं म्हणतात आणि लूटमार केली तुम्हाला. मग काय करसान? मग कोणाला म्हणसान तुम्ही? हा पोलीसवाले कोणाला म्हणाल का तुम्ही सोबत राहता? आम्हालाच पकडा पोलीसवाल्यांना विचारा. अरे आमचा विचारायचं काय माहिती तुमचं वाला तुम्हाला?
तुम्ही जायच्या पहिले आम्हाला सांगून जायचं कुठं बी. हा, तुमच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला माहित पडलं. कोण सांगितलं तुम्हाला माझ्या जीवाला धोका आहे? काही आपल्याच मनात लावून राहिले का तिथं? हा, फालतूचे शहाणपणा करू राहिले. बरं तात्या, मग मी काय म्हणून राहिलो, म्हटलं तुमची बायको गेली, तुमचे बाबा गेले, मग घरी कोणीच नाही आहे. घर तरी कामच असं काय म्हटलं, मग काय करायचं काय? लय दिवस झाले म्हटलं, आपण काही आता बसलोही नाही लय वेळचं. बसले नाही तर मग काय उभे आहे का तुम्ही? आता सोन्याने चैत्यानं खुर्ची आणली तुमच्यासाठी, बसले तरी म्हणून राहिले बसले नाही. हे तर खूप झाली बुवा. अबे बसणं म्हणजे तसं नाही ना शाहरुख्या. बसणं म्हणजे तू अलग बसणं म्हणून राहिला, हे अलग बसणं म्हणून राहिले. समजला नाही का तू? हा, तू समजला नाही का म्हटलं? सातच्या बाद कोणतं बसणं असते? अच्छा, ते म्हणून राहिला काय? अरे ठीक आहे ना. अरे हा, लय दिवस झाला ना आपली मैफिल बसलीच तर नाही. आता सगळे जण हजीर आहे म्हटलं, चला होऊ द्या मग आता. अरे मी त्याच्यासाठीच तर थांबलो बाबा, तुमच्यासाठी, नाही तर मग कोणासाठी थांबलो तर? मस्त म्हटलं घरी कोणीच नाही आहे. हा, एक नंबर जंगे पार्टी होऊन जाते आणि त्यातनी रविवार बी फसला. भल्लच जमलं ना, सुपर नकच काम झालं आपलं आलं. वा अरविंदराव वा, काय राजो तुमचा दिमाग मजाक नाही करत ना. तिकडे जर अमेरिकेत असते तुम्ही तर लय मोठे वैज्ञानिकच असते, सायंटिस्टच असते. काय दिमाग आहे बाबा तुमचा शार्प. तुमच्या बरोबर तर्क लागून जाते, नाही बरोबर तार जुळून जाते का कोणाच्या घरी कोणी नाही आहे तर हा कार्यक्रम बरोबर फिक्स आहे. आणि बरोबर तुम्ही म्हटलं एकदम वार बी खतरनाक पाहिला ना रविवार. अरे ते कसं आहे, आता माझा टाइम झालाच होता 90 माराचा, तर माझं पण लक्षात येऊन गेलं. म्हटलं तात्याच्या घरी कोणी आहे बी नाही, एक नंबर कार्यक्रम होऊन जाते. हा, आणि कसं आहे, लय दिवस झाला पण आता मैफिलीत नाही काही घेतलंय नाही म्हटलं, म्हणून माझा विचार झाला बघ आता. अरे नाहीतरी आपण वावरातनी पार्टी करूनच राहिलो होतो ना. हा, इचो काट्याचा जाऊ दे ना वावरातनी, बसता काय टेन्शन घेत. इकडे मस्त गॅस बी आहे, सगळंच आहे, काही लोड नाही आहे. हा, अरे इथं सगळ्याचे जेवण झाले आहे, आता थोडी जमते ताल काही राजू. हे एक दिवस अगोदरचा प्लॅन असते. आता फक्त आपण 7 वाजता 90 मारू शकतो, बाकी काही नाही. अरे मी तेच म्हणून राहिलो का पॅक पाण्याचा कार्यक्रम करू फक्त घरी, जेवण थोडी करू. जेवणाचा एखादा वावरातच पाहू. जो ताल वावरात जमते जेवाचा, जे मजात वावरात येते जेवाची, ते चुलीवरचं जेवण आणि काय ते बम धकते म्हटलं. चांगला रप रप जेवते माणूस, इंजनच तेवढं खायचं आपलं. कसं आहे, इकडे नाही जमत घरी. घरी आपण पॅक पाण्याचा कार्यक्रम करू मस्त. हा, चला चला या मग पटकन. 6 जण आहे मग आपण. हा, पेणारे बाकी हे दोघं काय येते आता, हे थोडी पेते काही. चला निघा, ताबडतोब घरी निघा तुम्ही दोघांच्या दोघं बी. तुम्ही काय लिहू राहिले बिनफुकट मग? ठीक आहे, आम्ही दोघं येत नाही. हा, पण तिकडे फोन लावून सांगून देतो शांता आजीले का काय ताल केला म्हणून तात्यानं. पहा तुम्ही घरी नसल्यावर कसे काय मैफिल भरते तर. अरे बाबा, असे कामं नको करू फालतूचे. हा, मग माणूस की ना आमच्यासाठी स्प्राईट घेऊन येतात 2 लिटरची. अरे दादा सगळेच पाहिजे आपल्याला, नाही पेणार आहे त्याच्यासाठी स्प्राईट घेऊन येऊ आपण, काय हरकत आहे का? चला काय काय ते कॉन्ट्री सांगा, पटपट जमा करा. पहिले सांगा का बियर वाले कोण आहे? अरे मी आहे, सल्ल्यान शाहरुख आहे, आम्ही 3 जण बियर वाले आहे, बाकी तर तुम्ही पुरे देशीवालेच आहे. बरं 3 बियरचे पैसे देऊन द्या. आणि तुमचं काय हो? हा, अरविंदराव, नामदेवराव, दिलीप भाऊ, तुमचं काय म्हटलं? काय 1 पावटी बेसान का 2 पावट्या बेसान, त्या हिशोबाने पैसे द्या पटकन. 2-2 पावट्या होऊन जाईल ना आपल्याला. हा, तशी तर म्हटलं आपली कॅपॅसिटी लय आहे, पण 2-2 पावट्या पिऊन घेऊ, जास्त प्याय नाही लागल. कसं आहे, घरच्याच्या लक्षात नाही आले पाहिजे. हा, 2-2 मध्ये होऊन जाते. ठीक आहे तात्या, 2-2 करून टाका आमच्या तिघाचे. बरं 2-2 आपल्या चौघाचे झाले. आणि तुमच्या बियरच्या बाटला किती किती लागते रे? 2-2 नाही रे शाहरुख, 2-2 मध्ये होऊन जाईल ना. 2-2 नाही तर मग किती तर. दे रे सोन्या, दे गागरा उडते डोळ्यात नाही, दे पटकन दे बरं चष्मा, दे ते गोपाई देऊन दे सोन्या. आण बरं इकडे आमची 2 लिटरची स्प्राईट बॉटल लक्षात ठेव जा, नाही तर बस विसरून जासान. आज मस्त 1 नंबर रात्री 9-10 वाजेपर्यंत मस्त कार्यक्रम चालू दे आपल्याला, काही लोड नाही घेऊ. आणि उद्या वाटल्यास मस्त 1 नंबर जेवण करू तात्याच्या इथं मटणाचं. काय म्हणता तुम्ही सांगा. चला हो नामदेवराव, दिलीप भाऊ, सोबत चला. इथं काय एवढं मोठं सामान मी कसं आणू? हा हा, अरे मी काय म्हणून राहिलो तात्या, सोमवारी जमते का म्हटलं आपलं? सोमवारी म्हटलं मटण करू तुमच्या घरी, कोणी आहे तर. नाही नाही भाई, आपल्या इथं सोमवारी काहीच नाही जमत. आपण सोमवारी दारूच तर नाही पे, तंबाखू नाही खात. सोमवारी काहीच नाही. सोमवारी जय महाकाल. अरे भाई आपल्याला नाही जमत सोमवारी. सोमवारी आपण मटन चिकन काहीच नाही खात. माणसाला काय होते हो? बायाचं ठीक आहे, बाया मानते बा सोमवारले, माणसाचं काय आहे? अरे नाही ना बाबा, जमतच नाही काय ताल. मी खातच नसतो सोमवारी, मला खायचं बी नाही आहे. मा बायकोले उपास राहते सोमवारी, मी मटण खाऊ काय? काही राजा तिनं माझ्यासाठी उपास पकडले का मला महादेव भेटला पाहिजे म्हणून. आणि तिचा महादेवच जर मटण खाऊ राहिला असेल तर मग कसं जमन? ताल नाही जमत ना तो. अरे जाऊ दे ना हो, सोमवारी नाही खाल्लं तर कोणतं अडू राहिलं. एखादा वावरात मस्त रविवारी रग्गा देऊन देऊ ना, काय लोड घेऊ राहिले? बसता का इथं वेळ टाइमपास करू राहिले? बस ना पटकन. काय तुमचं मी बसाव दिली बघ, बसाव नामदेवराव. तुम्हाला का दादा वेळा थेस म्हणला लागन काय? तुम्ही बसा बाबा पहिले, मग मी बसतो सगळ्यात आखरी. बस तुमच्या दोघांच्या मनात बसणं म्हणजे पिसणंच आहे चक्कीसारखं. हट मोहण्या पाहिजे, गाडी आहे नागावर. आता आपलं लक्षात ठेवजा म्हटलं. 2 लिटरची स्प्राईट. हा, पहिले सांगू राहिलो. पैसे तर द्या. पैसे दिलेच नाही तुम्ही. पैसे पाहिजे का मग शांताबाईले नाव पाहिजे तुमचं? तुम्ही ठरवा काय आहे ते. बापरे, धावसा देऊ राहिले तुम्ही तर मला. येतो आम्ही अर्ध्या 1 घंट्यात. जरा लवकर येजा म्हटलं. कसं आहे, लवकर आले थोडा लवकर कार्यक्रम चालू झाला तर मजा आहे ना आपल्या कार्यक्रमाचा. अरे हा, येतो ना बात. अर्ध्या घंट्यात तुम्ही बी पहिले असं सांगितलं असतं अगोदरच्या दिवशी तर 1 नंबर कार्यक्रम नव्हता काय. मस्तपैकी 1-2 किलो मटण घेऊन येतो तो, 1 नंबर काम होऊन जात होतं. अरे माया बी लक्षात नाही आला ना, भल्लाच वांदा पडला ना. माझ्या लक्षात आलं असतं जरासं, मी पहिलेच म्हटलं सगळ्याला फोन लावून सांगून दिलं असतं. नाही तर काय तर 1 नंबर ताल जमत होता ना. किती मजा आली असती. मस्त मटण दारू 1 नंबर काम जमलं असतं. आणि उद्या जमत नाही म्हणते सोमवारच्यानं. लय जण खात नाही सोमवारी, जमत नाही ना. नाही तर मग मस्त उद्या करून टाकला असता कार्यक्रम. पहिले कुठे टाकू म्हटलं गाडी? आपल्या देशी दारूवर टाकू का बिअर शॉपीवर टाकू? पहिले बियर घेऊन घेऊ
मग जाता जाता देशी घेऊन घेऊ हा आणि मग घराकडे सारखं सारखं ठीक आहे मग